नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे राकेश आणि लावण्या बोलत असतात. लावण्या म्हणत असते की राकेश, खरंच तुमच्यामुळे ना आज मला ही आयडिया मिळाली की मी दिवसभर अर्णवला तिथे ऑफिसमध्ये अडकवून ठेवू शकेल. नाहीतर हा अर्णव घरातून बाहेर पडायला तयारच नव्हता. खरं तर राकेशने हे त्याच्या स्वार्थासाठी केलेलं असतं. त्याला ईश्वरीच्या जवळ जायचं असतं. त्याहीपेक्षा अर्णव आणि ईश्वरीला एकमेकांपासून दूर ठेवायचं असतं. त्यासाठी त्याने केलेलं हे कारस्थान असतं. परंतु आता मात्र तो लावण्याला म्हणत असतो की हो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, एवढा छान प्लॅन जुळवून आणलेला आहे, त्यामुळं तो फ्लॉप होऊ देऊ नकोस. एवढं लक्षात ठेव, दिवसभर अर्णव तिथेच राहिला पाहिजे. कसे अर्णव जेवढा ऑफिसमध्ये असेल तेवढा तो तुझ्याजवळ असेल आणि जर तेवढाच तो ईश्वरीपासून दूर जाईल. इकडे ईश्वरी मात्र अर्णवसाठी डबा बनवत असते. डबा बनवून झालेला असतो. ती सुवर्णाताईंना सांगत असते की आपल्याकडे त्या स्टिकी नोट्स असतात त्या कुठे आहेत. त्यात सांगतात की स्टडी रूममध्ये आहेत. मग ईश्वरी आता स्टडी रूमकडे जाते कारण त्यात तिला स्टिकी नोट्स हव्या होत्या. मग ती जाते कारण तिच्या डोक्यात आयडिया असते की आपण डब्यामध्ये जर चीट दिली तर इकडे अर्णव सरांना समजेल की मी त्यांना थँक्यू म्हणते आणि त्यांना छान वाटेल. म्हणून ईश्वरी धावतच जाते. डबा भरता भरता ती धावत गेलेली असते. तेव्हा अर्णव आणि मामा यांचं प्लॅनिंग ठरलेलं असतं. ते दोघंही खाली येत असतात. अर्णवने मामाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. काय करायचं आहे, गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या आहेत हे सगळं सांगून झालेलं असतं. आणि मामा म्हणत असतो की हे बघ अर्णव, तू काळजी करू नको, मी आहे ना, मी करेल सगळं मॅनेज, अजिबात काळजी करायची गरज नाही, असं सुद्धा मामाने आता अर्णवला सांगितलेलं आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की चालेल. आणि मग ईश्वरीला अजिबात एकटं सोडायचं नाही कारण तो राकेश कोणत्याही थराला जाऊ शकतो ही गोष्ट अर्णवला चांगलीच माहिती आहे. म्हणून तर अर्णव इकडे मामाला सगळं इन्स्ट्रक्शन देत असतो आणि तो ईश्वरीला शोधत असतो. तेवढ्यातच इकडे लावण्य येते आणि म्हणते चल ना सर, खूप उशीर झाले, आपल्याला निघालं पाहिजे, असं अर्णवला सांगू लागते. अर्णवला म्हणते चल चल लवकर चल, आपल्याला जायचं आहे. इकडे ईश्वरी माघार येते आणि म्हणते की चला लवकर आवरलं पाहिजे, अर्णव सर आता तयार होऊन येतच असतील. तेवढ्यातच तिला सुवर्णाताई सांगू लागतात अर्णव सर गेले. तेव्हा ईश्वरी म्हणते काय गेले? ती म्हणते की हो, आत्ताच गेले ते. ईश्वरी पटापट डबा भरते. ती म्हणते हो सॅलड राहिले. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही राहू दे आता. आणि मग ईश्वरीने त्या चीटवरती थँक्यू लिहून आणलेलं असतं आणि ते अर्णवला देण्यासाठी घाईघाईत ती निघालेली असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरीला खूप घाई झालेली असते. अर्णवला काही करून लवकरात लवकर तो डबा द्यायचा आहे आणि अर्णव जर आता गेला तर तो उपाशी राहील आणि त्याहीपेक्षा तिनं जे ठरवलेलं आहे अर्णवला जे सरप्राईज द्यायचं आहे ते राहील, यासाठी हे सगळं चालू असतं. तेव्हा मात्र ईश्वरी धावत चाललेली असते. अर्णवला सुद्धा वाटत असतं की मिस इंदूर कुठं गेली असं अर्णवच्या सुद्धा डोक्यात सुरू असतं. आणि फायनली त्याची मिस इंदूर त्याला काही दिसत नाही. ईश्वरी धावत जाते पण तोपर्यंत अर्णव इकडे गाडी घेऊन गेलेला असतो. आता मात्र अर्णवला प्रश्न पडलेला असतो की ईश्वरीने एवढा वेळ का केला आणि ईश्वरीला एवढा उशीर का लागलेला आहे, हाच विचार अर्णवच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी ही अजूनही आलेली नाही आणि म्हणून अर्णवला वाईट वाटलेलं असतं. आणि तेवढ्यातच आकाश तिथं आवरून येतो. आकाश म्हणतो काय झालं वहिनी? तेव्हा ती म्हणते की अर्णव सरांचा टिफिन द्यायचा होता आणि तो विसरला, अर्णव सर गेले ना तसेच. तेव्हा मात्र तो सांगू लागतो काळजी करू नको, मी देऊ का हा डबा? तेव्हा मामा म्हणतो हो चालेल. तेवढ्यातच समोरून राकेश येताना दिसतो आणि राकेश आलेला पाहून आकाश म्हणतो की अरे मला सांग, असंही ईश्वरी आल्यापासून ऑफिसमध्ये गेलेलीच नाहीये लग्नानंतर. मला काय वाटतंय माहितीये का, ईश्वरी आकाश बरोबर तूच घेऊन जा ना, म्हणजे ते दोघंही एकत्र वेळ घालवतील आणि त्या दोघांनाही तेवढंच बरं वाटेल, असं मामाने सांगितल्यानंतर मात्र इकडे आकाश त्या गोष्टीसाठी तयार होतो. आणि ईश्वरी सुद्धा म्हणते की काही हरकत नाहीये, मी जायला तयार आहे, असं म्हणत ईश्वरी सुद्धा आता जायला निघते कारण ईश्वरीलाही छान वाटत असतं. तेवढाच इकडे अर्णव सोबत वेळ घालवता येईल हेही तिच्या डोक्यात असतं. तेव्हा मात्र इकडे अर्णव ऑफिसमध्ये असतो. बॅक टू बॅक त्याच्या मीटिंग चालू असतात आणि इकडे ईश्वरी मात्र आता अर्णव सोबत निघाले, अर्णव सोबत वेळ घालवण्यासाठी ऑफिसमध्ये आलेली असते. आणि इकडे लावण्य मात्र अर्णवच्या जवळ असते. ती सांगत असते की हे करायचं आहे. तेव्हा अर्णव मोबाईल घेतो आणि म्हणतो की मिस इंदूर मला दिसली नाहीये, मला काय वाटतं माहिती आहे का, मला तिला फोन करणं गरजेचं आहे, असं अर्णवच्या डोक्यात सुरू आहे. आणि अर्णव मात्र ईश्वरीला फोन करायलाच घेत असतो. तेव्हा लावण्य म्हणते की हे इम्पॉर्टंट फाईल्स आहेत, याच्यावरती सर तुझ्या सह्या राहिलेल्या आहेत, लवकरात लवकर त्या सह्या करून घे. म्हणजे तिनं एकच ठरवलंय की या दोघांमध्ये बोलणंच होऊ द्यायचं नाहीये, या दोघांमध्ये अशी काय ते फूट पाडायची आहे
आणि त्याचबरोबर या दोघांना मात्र त्रास होईल असंच सगळं करायचं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आहे ती अजूनही आलेली नाही ऑफिसमध्ये. आणि लावण्याला मात्र आता इकडे फोन आलेला असतो. लावण्याला मामीने फोन केलेला आहे. राकेश तिच्यासोबत आहे आणि तो लावण्याला बोलायला सांगत असतो. मामी म्हणत असते की तू एवढं सगळं केलेलं होतं पण तुझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरलेलं आहे, कारण त्याची माती झालेली आहे. कारण तुझे ठरवलेलं होतं तसं काहीच झालेलं नाहीये. ती ईश्वरी अर्णवसाठी डबा घेऊन निघालेली आहे. लावण्याला खूप राग येतो. अर्णवला एवढंच कळलेलं असतं की लावण्याला कोणाचा तरी फोन आलाय, म्हणून अर्णव लावण्याकडे पाहत असतो. तेव्हा मात्र इकडे लावण्य अर्णवला म्हणते की हे सर इम्पॉर्टंट होतं. तो म्हणतो कॉल कोणाचा होता? तो मात्र ते सांगत नाही. ती म्हणते की नाही ठीक आहे, एवढं काही नाहीये. आणि असं म्हणत ती त्यावेळेस तेवढ्यातच त्याच्या जवळ असते, त्याच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो, खूप त्याच्या जवळ गेलेली असते, त्याच्या खूप क्लोज असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र ईश्वरी आता ऑफिसमध्ये पोचलेली असते. ईश्वरी ऑफिसमध्ये तर पोचलेली आहे, परंतु लावण्याने मात्र इकडे अर्णवच्या जवळ एवढे जवळ आलेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी येते. ईश्वरी खुश होऊन आलेली असते अर्णव सरांना आज हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे अर्णवच्या जवळ आलेली आहे. आणि मग ईश्वरी म्हणत असते की आज अर्णव सरांना डबा घेऊन आली ती. तेव्हा मात्र ईश्वरीला थोडंसं वाईट वाटत असतं. ही लावण्य सरांच्या एवढे जवळ का गेले, मग मी जाऊ का नको, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. पण ईश्वरी तशीच पुढे येते. तेव्हा लावण्य म्हणते की काय हे. तेव्हा ती सांगते की अर्णव सर मी तुमच्यासाठी टिफिन घेऊन आले. ईश्वरीला तो म्हणतो काय. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, कारण तुम्ही काहीच न खाता आलेला आहात ना, म्हणून मी तुमच्यासाठी टिफिन घेऊन आले. तेव्हा लावण्य म्हणत असते की सर इथे कॅन्टीनमध्ये जेवतो, जे त्याच्या आवडीचं असतं इटालियन मॅक्सिकन हे सगळं त्याला आवडतं आणि ते सगळं कॅन्टीनमध्ये तो ऑर्डर करून घेतो. तेव्हा ईश्वरी म्हणते पण शेवटी कसं आहे, घरचं जेवण ते घरचं जेवण असतं ना. तेव्हा अर्णव सुद्धा म्हणतो की हो, घरचं जेवण खरंच खूप चांगलं आहे, असं अर्णव सांगू लागतो. म्हणजे त्या क्षणी लावण्या तोंडावर पडलेली असते. त्याने स्पष्टपणे ईश्वरीची बाजू घेतलेली असते आणि सांगितलेलं असतं की नाही मी सिंदूर आलेली आहे ना, बरं तू डबा ठेवून जा, मी जेवतो. तेव्हा ईश्वरी म्हणते हो का. शेवटी लावण्या ईश्वरीला इथे पाण्यात बघण्याचा प्रयत्न करत असते, पण ईश्वरी मात्र तिथे ठणकावून सांगत असते बाहेरचं ते बाहेरचं आणि घरचं ते घरचं. शेवटी अर्णव सरांसाठी घरचं महत्त्वाचं आहे ना, ही गोष्ट महत्त्वाची आहे असं मुद्दामहून ती सांगू लागते. तेव्हा मात्र लावण्याला धक्का बसलेला असतो. लावण्याला टोमणे बसत असतात की ईश्वरी हे सगळं मुद्दामहून करते, ईश्वरी हे सगळं जाणून बुजून करते, या सगळ्यामागे ईश्वरीचा हात आहे. आणि ईश्वरीने हे सगळं जे काही बोलत आहे ना ते लावण्याला टोमणे मारण्यासाठी बोलत आहे. ही गोष्ट लावण्याच्या चांगलीच लक्षात आलेली असते आणि लावण्या मात्र ईश्वरीकडे पाहू लागते. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते की ठीक आहे, पण सर तुम्ही नक्की जेवून घ्याल ना, म्हणजे मला असं वाटतंय की तुम्ही नक्की तो डबा उघडा आणि तुम्ही जेवण करा, असं ईश्वरी अर्णवला सांगत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो, पण ईश्वरी आता तिथून निघालेली आहे. पण तिला मात्र वाईट वाटत आहे की लावण्य आणि अर्णव सर एवढे जवळजवळ का आहेत, म्हणजे का लावण्य मॅडम अर्णव सरांच्या एवढ्या जवळ का जात आहेत. तिला ही गोष्ट आवडतच नसते. ती म्हणत असते की नाही, या सगळ्यामागे काहीतरी जे आहे ते मला शोधावं लागणारच आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी मलाच स्वतःला बघाव्या लागणार आहेत. आणि असं म्हणत ईश्वरी आता समोर येते आणि ईश्वरी मात्र इकडे अर्णवला म्हणते की मला काय वाटतं माहिती आहे का, असं जेवायला कितीसा वेळ लागणार आहे. तर अर्णव सर तुम्ही आत्ताच जेवून घ्या बरं, उठा बरं, ते सगळं काम वगैरे, आधी पेटपूजा आणि नंतर कामपूजा, असं ती सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे राकेश चिडलेला असतो आणि तो मामीला भडकवायचं काम करू लागतो. तेव्हा तो मामीला सांगू लागतो तुम्हाला माहिती आहे का, त्या ईश्वरीला ऑफिसमध्ये जाण्यासाठी कोणी मदत केली, हे सगळं करणारं कोण आहे, हे सगळं मामांनी केलंय. तेव्हा मात्र मामी म्हणायला सुरुवात करते की बरोबर आहे, या अण्णा आणि त्या आकाशला बघितलंच पाहिजे, या दोघांचं जरा जास्तच चाललेलं आहे. आकाश सुद्धा स्वतःहून घेऊन गेला ना तिला, मी बघतेच आता काय करायचं आहे ते, कारण डोक्यावर सुरू केलेलं, डोक्यावर बसवून ठेवलेलं आहे. नुसता त्यांनी फॅन क्लब चालू केलेला आहे त्या दोघांच्या नावाचा. हे त्या दोघांचं बोलणं सुरू आहे. ईश्वरी मात्र अर्णवला म्हणत असते की अर्णव सर उठा बरं, तुम्ही चला बरं लवकर, आता मी सांगते ना तुम्हाला लवकरात लवकर खाऊन घेतलं पाहिजे,
असं ईश्वरी सांगत आहे आणि अर्णवला मागच लागले की चला लवकर तुम्ही, मी तुमचं काहीही ऐकणार नाही, तुम्हाला उठावंच लागणार आहे असा ईश्वरीचा हट्ट असतो. आणि त्याच वेळी लावण्य बघतच राहते आणि त्यावेळेस लावण्य म्हणत असते की नाही आहे सर, काम आहे, तुला माहिती आहे ना आता काम करणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की हो बरोबर आहे. तेवढ्यातच आकाश तिथे येतो आणि आकाश म्हणतो की लावण्य तुझं काय चाललंय हे सगळं, बरं चल तू चल बाहेर, आपण काही डिस्कस करायच्यात मीटिंगचे पॉईंट ते मी डिस्कस करून घेऊया. आणि दादा आज कितीतरी दिवसानंतर वहिनी आलेली आहे, मला सांग लग्नाच्या आधी ती येत होती, आत्ता ती आलेली आहे, ती तुझी बायको म्हणून आलेली आहे, तर मला काय वाटतंय माहिती आहे का, तुम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं पाहिजे असं आकाश सांगत आहे. तेव्हा मात्र आता शिट्ट्या वाजायला सुरुवात होते, ती म्हणजे लावण्याच्या. तिला कळायचं बंद झालेलं असतं हे सगळं काय आहे, मी कशा पद्धतीने हँडल करू या सगळ्या गोष्टी, एवढंच तिच्या डोक्यात चालू आहे. आकाशने मात्र स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आकाश म्हणत असतो की चल चल, लावण्य ऐकायलाच तयार नसते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की बस झालं, हे सगळं काय चाललंय, ही लावण्य अतिच करायला लागली आहे असं ईश्वरीच्या डोक्यात सुरू आहे. आणि आता मात्र इकडे ईश्वरी अर्णवचा हात पकडते आणि म्हणते काय ही लावण्य, अजिबातच जात नव्हते इथून. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला म्हणते चला. अर्णव म्हणतो काय झालं, तुला काय प्रॉब्लेम होता. तेव्हा इकडे ईश्वरीच्या बाबतीत अर्णवला कळलेलं असतं की ईश्वरीला लावण्य इथे माझ्या जवळपास होती म्हणून राग आलेला आहे, ही गोष्ट अर्णवला समजलेली असते. आणि मग ईश्वरी अर्णवचा डबा घेते, तिथे त्याला बोलवते, त्याने पण आता कोट काढलेला असतो आणि तो जेवायला बसत असतो. आणि ईश्वरी त्याच्या हातात डबे देते. ईश्वरी सांगत असते की हा डबा उघडून पहा, नीट पहा, नक्की त्याच्यात ते झाकण वगैरे जे आहे ना ते सुद्धा पाहून घ्या असं सगळं सांगत आहे. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की हो पण मी सिंदूर काय आहे सगळं. आणि तो डबा उघडतच असतो, तेवढ्यातच त्याला फोन येतो. आणि त्याच वेळी इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय. आणि अर्णव डबा उघडणार तेवढ्यात फोन आलेला आहे. तो म्हणत असतो काय, बरं ठीक आहे. आणि असा तो घाईतच असतो. आणि मग मात्र एक गोष्ट घडते आणि ती म्हणजेच ईश्वरीला खरं तर धक्का बसलेला असतो. आणि ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, अर्णवने तिला डबा उघडायला सांगितलं, अर्णवचा फोन होतो. आणि ईश्वरी म्हणू लागते की अर्णव सर हे घ्या, नाही उघडते मला त्याचं झाकण असं ईश्वरी सांगते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की काय झालं, का नाही उघडत आहे. परंतु ईश्वरी स्वतः त्याला देते आणि नेमकं काय होतं त्याच्याकडून भाजी आहे ना ती तिथे सांडते. तेव्हा अर्णव म्हणतो सॉरी हे सगळं मेसी झालेलं आहे, मी हे सगळं नीट करतो असं अर्णव तिला सांगू लागतो. आणि मग मात्र अर्णवने तो जो कागद असतो तो उचललेला असतो आणि त्याने ते पुसायला सुरुवात केलेली असते. आता मात्र धक्का बसलेला असतो आणि ईश्वरी काय केलं हे अर्णव सर असं म्हणून ओरडायला सुरुवात करते, कारण ईश्वरीने त्याच्यावरती थँक्यू लिहिलेलं असतं. पण अर्णव शांतच होतो. अर्णवला कळत नाहीये की काय झालं, अचानक एवढी काही ओरडते असं म्हणत अर्णव तिच्याकडे पाहू लागतो. आणि त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता घरी आलेले आहेत. ईश्वरीने छान असा बुके मागवलेला असतो, फुलांचा बुके असतो आणि आता थँक्यू म्हणायचा आहे हा एकच आता चान्स तिच्याकडे आहे असं तिला वाटत असतं. आणि मग अर्णव सुद्धा इथे ऑफिसमध्ये असतो. लावण्य म्हणत असते सर हे सगळं काय चाललेलं आहे. आणि मग अर्णवने तो कागद उचललेला असतो डबाच खाल्ल्यानंतर आणि पाहतो तर काय त्याच्यावर थँक्यू लिहिलेलं असतं आणि ते त्याच्या लक्षात येतं म्हणून तो म्हणतो की सॉरी. तेव्हा लावण्य म्हणते कम अगेन, काय झालं. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो तुला नाही आहे, ईश्वरीला. आणि आता मात्र इकडे लावण्य पाहतच राहते आणि त्याचबरोबर अर्णव खुश झालेला असतो. अर्णवला समजलेलं असतं की ईश्वरी डबा घेऊन का आलेली आहे, एवढा तिचा हट्ट का चाललेला होता. ईश्वरीने घरी छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि पुढचं सरप्राईज अर्णवसाठी तयार ठेवलेलं असतं. परंतु ईश्वरीने सरप्राईज तर तयार ठेवलेला आहे, परंतु गोंधळ काय होणार आहे तो ईश्वरीला माहीत नसतो. इकडे अंजली आणि मामा खुश झालेत की ईश्वरीने अर्णवसाठी फुलं मागवलेली आहेत. पण त्याचवेळी तिथे असलेला राकेश मात्र म्हणत असतो की मला मात्र ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही, मला हे पटलेलंच नाही आहे, कारण ते दोघं मला एकत्र यायलाच नको आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.